हाय, हॅलो आणि नमस्कार. चला, आज मी तुम्हाला 1 वर्ष आधीचे ड्रेस वेअर करून दाखवणार, जे की 2 आहे आणि सगळ्यात आधी जो ड्रेस बघताय, हा जो माझा ब्लॅक ड्रेस आहे, जो मागच्या वर्षीचा मकर संक्रांतीतला ड्रेस आहे. त्यानंतर आज मी सेकंड टाईम वेअर करते. म्हटलं चला गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर छान अशा प्रकारे इयरिंग्ज घालून घेतले आणि मेकअपच्या नावावर फक्त मॉइश्चरायझरचं लोशन लावण्याचं काम फक्त माझं आहे आणि इतक्या लवकर ते मॉइश्चरायझर माझ्या फेसला अडॉप्ट करतं आणि स्किन पण ग्लो करते. काजळ लावून घेते आणि आज फर्स्ट टाईम मी 2 वर्षानंतर काजळ लावून घेते. म्हटलं 2 डोळ्याला लावल्यानंतर कसं दिसते, ते लावल्यानंतर मला खरंच खूप छान वाटत होतं. माझी फेव्हरेट लिपस्टिक लावून घेते कारण या ड्रेसला ती लिपस्टिकसुद्धा मॅच झालेली होती आणि खूप छान ग्लो करत होता. टिकली खूप शोधल्या, बट मला ब्लॅक कलरची टिकली पाहिजे होती, बट व्हाईट भेटली. म्हटलं त्यावरच काम चालवून घेऊया. केस खूप ऑइली हेअर झालेले होते, विंचरून घेतले आणि कुठली हेअरस्टाईल जमते ते ट्राय करत होते. फायनली मला हाफ पोनी बांधून अशा प्रकारे एक हेअरस्टाईल जमलेली होती आणि या ड्रेसला मॅचसुद्धा झाली होती. हेअर स्ट्रेट दिसत होते म्हणून ते खूपच छान दिसले. चला आता सेकंड ड्रेस वेअर करून दाखवते. हा जो ड्रेस बघताय हा मागच्या वर्षीच घेतलेला आहे. अजून फिटिंगसुद्धा केलेली नाही आणि याचा प्लाझो ना खरंच खूप छान आहे. मेकअप झाला होता, फक्त इयरिंग्स चेंज करायची होती. अशा प्रकारे इयरिंग्स चेंज करून घेतली आणि डोळ्याचं काजळ ना थोडं डार्क करून बघायचं होतं कसं दिसते. हेअर ओपन ठेवायचे होते म्हणून अशा प्रकारे विंचरून छान अशा प्रकारे हेअर मोकळे करून घेतले आणि फायनल लूक माझं असं होतं. थोडी छोटी दिसत होती म्हणून हील्स घालून घेतला आणि फायनल लूक माझं अशा प्रकारे होते. कसं दिसते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.